नमस्कार सर्वांना. पुरीसोबत खायची बटाट्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहूयात. चला मग करूयात बटाट्याची भाजी. येथे मी बटाटे कापून घेतलेले आहेत. ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. हे बटाटे अंदाजानुसार पाणी घेऊन व्यवस्थित शिजवून घ्यायचे. शिजताना त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे. येथे आपले बटाटे शिजलेले आहेत. तर मी येथे मिरची चिरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपल्याला मिरची टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे, जिरे, मोहरी, हळद, मीठ. येथे मी कांदा कापून घेत आहे. कांदा बारीक कापून घ्यायचा. शिजलेले बटाट्याचे साल काढून घ्यायचे. तुम्ही बटाटे बारीक देखील कापू शकता आणि मोठे देखील कापू शकता. माझ्या मते तुम्ही बटाटे मोठेच कापा, कारण आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करायची आहे. तर हाय पॉईंट हा आहे की बटाटे मोठे असले पाहिजेत, म्हणजे ते खूप छान लागतात आणि जास्त तुमचे ते मेसी होणार नाही, घट्ट होणार नाही, भाजी सुटसुटीत होईल. सो येथे कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. येथे मी तेल टाकून घेत आहे कढईमध्ये. कढईतील तेल चांगले कढले की त्यामध्ये जिरे टाकून घ्या, मोहरी टाकून घ्या, मिरची टाकून घ्या, कांदा टाका. येथे मी एक मिरची वापरलेली आहे, 4 बटाटे आहेत आणि 1 कांदा आहे. येथे मी हळद टाकलेली आहे. ती व्यवस्थित परतवून घ्यायची. चवीपुरते मीठ मी येथे टाकून घेतलेले आहेत. हे बटाटे, शिजलेले बटाटे जे आपण कापले होते ते येथे मी टाकलेले आहेत. तर पुरीसोबत खायची बटाट्याची भाजी आपली तयार आहे.